नमस्कार. टेलरिंग आर्टमध्ये आपले मनापासून स्वागत. तर आज आपण कटोरीचं 38 चेस्ट असणाऱ्या कटोरीचं आपण कटिंग पाहणार आहोत. पेपर कटिंग कशा पद्धतीने करायचं. तर आपलं मेजरमेंट आहे, उंची आहे 13.5, छाती आहे 38, बाही आहे 4.5, दंडघेर 6.5, गळा पुढचा आहे 6 आणि मागचं 10.5, कंबर 32. तर अशा प्रकारे आपलं माप आहे. तर ते आपण इथे कटोरीचं पॅटर्न कसं काढायचं 38 चेस्ट असल्यावर ते पाहणार आहोत. तर इथे आपण आपली पूर्ण उंची आहे 13.5, तर पूर्ण उंचीत आपण 1 इंच मिळवून घेणार आहोत. तर ते होतं 14.5. अशा प्रकारे उंची टाकणार आहोत. आपण हे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे, जेणेकरून आपला पाठीचा देखील भाग निघेल यामध्ये. तर पूर्ण उंची अधिक 1 इंच. तर आपली उंची आहे 13.5, त्यात 1 मिळवल्यावर 14.5वर आपण इथे खूण करून घेतली आहे. उंचीमध्ये 1 मिळवून घेतला. आपलं चेस्टचं माप आहे 38, तर 38 चेस्ट अशा या उभ्या मापात टाकायची. उंची आपण अशी टाकली आडवी, चेस्ट उभी टाकायची नेहमी. तर छातीचा चौथा भाग 9.5चा चौथा भाग येतो, 38चा चौथा भाग येतो 9.5. तर 9.5 प्लस 1.5 इंच, तर ते होतात 11. छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच असं ते मेजरमेंट आहे. तर 9.5 अधिक 1.5 असं आपलं 11 आलं. तर 11वर आपण इथे खुणा करून घेणार आहोत आणि याचा परफेक्ट असा आपण चौकोन तयार करून घेणार आहोत. जेणेकरून आपली सगळी माप अशी व्यवस्थित येतील आणि कुठेही कमी जास्त होणार नाही. तर इथे आपण गळा टाकणार आहोत. प्रथम गळ्यारुंदी आपण 2.5 घेणार आहोत. याचं शोल्डर 12 आहे, तर शोल्डरच्या निम्मे इथे एक 6 वर खूण करून घ्यायचे आहे. मोठ्या मापात शक्यतो शोल्डर 6 येतं, म्हणजे 12 येतं. 12चे निम्मे 6 ते इथे आपण टाकून घेत असतो. तर काही वेळेस 5.5 देखील असू शकतं, तर तेही मी पुढे सांगते. तर इथे आपण प्रथम गळा टाकून घेणार आहोत. पुढचा गळा आहे 6, तर तो आपण 6.5 घेतलेला आहे. 6.5 बाय 2.5चा चौकोन तयार करायचा. त्याला 1 इंचावर आपण सेप देऊन घेणार आहोत. एक आतून द्यायचा, जरा 1.5 करून दिला तरी चालेल, म्हणजे असा खोल गोल आला पाहिजे आपला. अशा पद्धतीने हा झाला गळा. आता इथे मुंड्याचा माप जे टाकणार आहोत आपण इथे, तर ही खूण आपण याच कोपऱ्यातून शोल्डरच्या निम्मे घेतो. शोल्डर आहे आपलं 12, तर ती 6 वर येणार. यात 36च्या पुढची माप आपण मुंडा खोली नेहमी 6 घेतो, हे लक्षात ठेवायचं. 34 पर्यंत 5.5 मुंडा खोली ठेवायची. 36 आणि 36च्या पुढे कुठलंही माप असू दे, 38 पर्यंतच 6 मुंडा खोली ही 6 घ्यायची. तर इथे 6 इंचावर आपण मुंडा खोली घेतली. आता इथे सेप देताना देखील काही करेक्शन आहे. तर 38चं माप आहे, चेस्ट आपले 38 आहे. तर इथे प्रथम एक सेप 1 वर द्यायचा आणि दुसरा सेप हा आपला 2 वर दिला जाणार आहे, हे लक्षात घ्यायचं. आपण 30, 32, 34, 36 पर्यंत 1 वर आणि 1.5 वर जो सेप पाहिला, तो इथे 38 आणि 38च्या पुढच्या मापांना 1 वर आणि 2 वर द्यायचा आहे, हे महत्त्वाचं आहे. तर इथे आपण व्यवस्थित असा सेप देऊन घेऊया. हा 2 इंचावर गोल आकार द्यायचा सेपला व्यवस्थित. तर इथे आता उंची आपली गळ्याच्या बाजूला 3.5 इंचावर एक खूण करायची आणि मुंड्याच्या बाजूला 2.5 इंचावर. हे दोन्ही खुणा जोडून घ्यायच्या. ब्रेसपट्टी टाकून घ्यायची आहे. थोडासा गोलवा सेप द्यायचा. ब्रेसपट्टीचा सेप देताना अगदी थोडासा 1/2 इंचापेक्षा थोडा जास्त असा थोडासा खोल देऊन मध्यापर्यंत आल्यावर पुन्हा लगेच मिळवत घ्यायचा. खूप इथपर्यंत असा द्यायचा नाहीये. आता इथे आपलं चेस्ट जास्त असल्यामुळे 38चं माप असल्यामुळे 38 आणि 38च्या पुढच्या मापांना या बाजूकडून 4.5 इंचावर एक खूण करायची.
मुंड्याच्या बाजूकडून आपण हा गळा आपला, हा मुंड्याच्या बाजूकडून 4.5 इंचावर एक खूण करायची. इथून आपला कटोरीचा शेप येणार आहे. तर इथे आपला जो 1 इंचाचा शेप आहे तिथून 2.5 इंचावर एक खूण, नेहमीप्रमाणे इथून एक 2 इंचावरती आणि इथे 1.5 इंचावरती आपली खूण ती करून घ्यायची. हा शेप आता इथून द्यायचा आहे. इकडनं 4.5 घेतलेला आहे. पॉइंट पाहून आपण रेषा कशी मारायची हे लक्षात घ्यायचं. एकदा व्यवस्थित रेषा आली ना तर ती कुठेही जात नाही. त्यामुळे शेप देताना पहिल्यांदाच आपला तो परफेक्ट येईल याची थोडीशी काळजी घ्यायची. नवीन असणाऱ्यांना तो काही इतका येणार नाही, परंतु प्रॅक्टिसने हळूहळू जमणार आहे. त्याच्यात घाबरून जायचं काही कारण नाही. तर हा आपण व्यवस्थित असा शेप इथून 2.5च्या खुणेवर देखील आला, इथून 2 वर पण आणि इथून 1.5 वर आपला तो 1.5 वरच मिळालेला आहे. तर इथून 4.5 पासून आपण ही कटोरीचा शेप टाकला, हे महत्त्वाचं आहे. तर आता आपण हे कट करून घेणार आहोत. 2 इंचाचा मुंड्याचा शेप प्रथम कट करणार आहोत, म्हणजे आपला पाठीचा भाग निघेल. इथे आपलं कमरेचं एक माप राहिलं 1/2 इंच मागे. कंबर नेहमी चेस्टपेक्षा कमी असते. कमरेचा 1/4 अधिक 2 इंच घेतलं तरी चालतं. टक्स येतो कारण पाठीच्या भागाला, किंवा 1/2 इंच मागे. हे सोपं जातं. नेहमी 1/2 इंच मागे घ्यायचं, म्हणजे आपली फिटिंग पण व्यवस्थित येते आणि कमरेला जास्त मार्जिन देखील उरत नाही. अशा प्रकारे हे आपण डबल फोल्ड मध्ये कट करून घेऊ. तर हा आपला पाठीचा भाग निघालेला आहे. आता आपल्या 38चं माप असल्यामुळे इथून मध्यापासून 4.5 इंचावर आपण टक्स देणार आहोत पाठीच्या भागाला. उंची देखील 4.5 घ्यायची टक्सची. दोन्ही साईडला 1/2 इंचाचा टक्स देऊन घ्यायचा आहे. आणि इथे मागचा गळा येणार आपला. गळा कुठलाही आपण गोल, चौकोनी किंवा डिझाईन पण देखील या मापावर करू शकतो. तर अशा प्रकारे आपला मागचा पॅटर्न तयार झालेला आहे. तर पुढच्या भागात आपण कटोरी वाढवायची आहे. तर इथून आपण गळा कट करून घेऊया. मुंड्याचा शेप हा 1 इंचावर ठेवायचा. हा शेप कट करून टाकायचा आहे पाठीच्या बाजूचा. पॅटर्नचा शेप नेहमी 1 इंचावर येतो आणि पुढच्या भागाचा आणि मागच्या भागाचा 1.5 वर हे ध्यानात ठेवायचं. तर इथून ब्रेस पट्टी कट करून घेऊया आणि आपली कटोरी. तर हे अशातले 3 पार्ट निघालेला आहे. तर आपण प्रथम कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर हे आपलं पेपर आहे, त्याच्यावर आपण कटोरी वाढवून घेणार आहोत. हा भाग नेहमी सरळ ठेवायचा आणि कटोरी आखून घ्यायची. मार्करने व्यवस्थित अशी कुठेही कमी जास्त होणार नाही याची इथे देखील काळजी घ्यायची. अगदी सोपी पद्धत आहे. कुठेही 8वा भाग नाही, 10वा भाग नाही. अगदी सोपी अशी पद्धत आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा. आवडल्यास नक्की लाईक करा. इथून 1 इंच घ्यायचं आहे. इथे देखील 1 इंच. ह्या दोन्ही रेषा आपण जोडून घेऊया बिंदूपर्यंत. इथून 1/2 इंच घ्यायचं आहे टेपच्या 2 रेषा.
हा बिंदू आणि हा बिंदू जोडून घेऊया. इकडे या पॉइंट पासून सहज मिळेल असा गोलवा शेप द्यायचा कटोरीचा. अशा प्रकारे इथून 2 इंचावर एक रेषा मारायची सरळ. ही रेषा ज्याला कटोरी जास्त टोकदार पाहिजे असतील त्यांनी 1.5 वर मारली तरी चालते, परंतु 2 वर ही कटोरी अगदी अशी व्यवस्थित कम्फर्टेबल, अगदी टोकदार नाही किंवा अगदी फ्लॅट पण बसत नाही. 2 वर अगदी व्यवस्थित येते. 2.5 घेतलं तर खूपच फ्लॅट अशी, ज्याला अगदी सपाट पाहिजे त्याने 2.5 वर घेतलं. पण परफेक्ट माप हे 2 वर घेतलं तर अगदी व्यवस्थित अशी कुठल्याही मापाला कटोरी बसते. त्यामुळे शक्यतो 2 वरच घ्यायचं. तर इथून आपण अंदाजे 4.5 वर घेऊन पाहूया इकडे किती येतं. तर इकडे ते 5.5 आलेलं आहे, म्हणून आपण ते 5 वर घ्यायचं आहे पॉइंट. तो इकडे किती येतो ते पाहायचं. इकडे बरोबर 5 वर आलेला आहे. तर अशा प्रकारे पॉइंट घ्यायचा आहे गोंधळून न जाता. तर इथे 5 वर आपला पॉइंट निघालेला. इथे जरी 1 इंच एका रेषेचा जरी फरक झाला, हे महत्त्वाचं आहे. इथे 1 इंच जे घेतो आपण, इथे एका रेषेचा टेपची एक रेषा इतका जरी फरक झाला तरी तुमचा पॉइंट व्यवस्थित निघत नाही परफेक्ट. म्हणून प्रत्येक माप घेताना अगदी काळजीपूर्वक एका रेषेचा देखील फरक होऊ न देता घ्यायचं. हे जर व्यवस्थित केलं, 1 इंच तर 1च इंच घ्यायचं, तर तुमची पुढची प्रोसिजर सगळी व्यवस्थित होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि तुमची कटोरी व्यवस्थित निघणार आहे, कुठेही चुकणार नाही. अशा प्रकारे हा आपला बिंदू 5 वर आला आणि पण हे कट करून घ्यायचं आहे. बाहेरच्या बाजूने कटोरी कट करून घेऊया. अडोतीस मापामध्ये 2-3 करेक्शन सांगितले. बाकी छोट्या मापाला सोपी पद्धत आहे. सोपी म्हणजे ही पण अवघड नाही, परंतु 2-3 जे करेक्शन आहेत, 30, 32, 34 जे रेग्युलर 1 वर 1.5 वर सेट होता, तो आपण मुंड्याचा सेट 2 वर दिलेला आहे या मापात आणि 4.5 कडून आपण सेट दिलेला आहे. हे महत्त्वाचे 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. तर आता हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा. तर आपलं हे टोक बरोबर निघतं. ज्याचं व्यवस्थित ज्याने केलेलं आहे त्याचं ते बरोबर टोक निघणार, कुठेही जाणार नाही. इथून 2.5 इंचावर एक खूण करून घ्यायची आहे. इथे 1.5 इंचावर हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आणि याला कट द्यायचा. अशा प्रकारे आपली कटोरी तयार होते. तर इथे आता आपण असं जे जोडलं, 1/2 इंचाचा टक्स देणार आहोत शिवताना. अशी 38च्या मापाला अतिशय असा व्यवस्थित पफ तयार झालेला आहे आणि अगदी छान अशी कटोरी आपली तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर अगदी सोपी अशी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. हे आपली आता आपण ब्रेसपट्टी वाढवून घ्यायची आहे या मापाची. अर्धा इंच खाली ब्रेसपट्टी वाढवून घ्यायची. प्रत्येक मापाला ब्रेसपट्टी ही वाढवायचीच, कारण मग नाहीतर मागचा भाग आणि पुढचा भाग कमी जास्त होतो आणि हे अगदी शिवताना लक्षात येतं. पट्टी जर वाढवायची विसरली तर मग त्यावेळी आपण काही करू शकत नाही. त्यामुळे आठवणीने ब्रेसपट्टी अर्धा इंच खाली वाढवून घ्यायची न विसरता. तर अशा प्रकारे आपले 3 पॅटर्न तयार झालेले आहेत. हा पाठीचा भाग आपला, ही साईड पट्टी, कटोरी आणि ब्रेसपट्टी. अतिशय सोपी पद्धत आहे. 38 चेस्टचा आपण माप तयार केलेला आहे. हाईट आपली होती 13.5. तर अगदी सुंदर असं कटोरी बसते आणि ब्लाऊज देखील छान बसतं.
तर नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.